मनुश्री, मी ज्या ठिकाणी आत्ता उभा आहे, ही जी जागा आहे ही संपूर्ण जगामध्ये संदेश जो या जागेतून दिला गेला आणि माणूस ज्या पद्धतीनं माणसामध्ये भेद होत होता आणि माणूस की ज्या ठिकाणी मिळाली आणि देशामध्ये ज्या पद्धतीनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या ठिकाणी मिळाला त्या दीक्षाभूमीवरती मी आत्ता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी बौद्ध धर्म जो आहे तो स्वीकारला होता। माझ्या मागे पाहू शकतो आपण की 14 एप्रिलच्या निमित्तानं या ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नव्हे तर लाखोंच्या संख्येने लोक जे येत असतात। फक्त दीक्षाभूमीच नाही तर नागपूरच्या आसपासमध्ये जे ज्या ठिकाणी ठिकाणं आहेत, ड्रॅगन पॅलेस असेल, शांतिवन असेल, शांतिवनामध्ये जवळपास 400 वस्तू बाबासाहेबांच्या ठेवण्यात आलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा हजारोंच्या संख्येने लोक जे आहेत येत असतात। आजही आपण पाहू शकतो की सकाळपासूनच गर्दी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आपण पाहू शकतो की याही वर्षी दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांचे अनुयायी जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहे। बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी या ठिकाणी येणारे लोक जे आहे ते बाबासाहेबांचा विचार आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी पुस्तकं सुद्धा या ठिकाणी घेऊन जातात, त्यामुळे पुस्तकांची मोठी दुकानं जे आहेत ते सुद्धा लागत असतात। काही अनुयायी आपल्यासोबत आहेत जे दुरून आलेले आहेत, त्यांना विचारूया आणि आज 14 एप्रिलच्या संदर्भात त्यांच्या भावना ज्या आहेत त्या जाणून घेऊयात। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? कुकडेल्यावर। आणि किती वर्षापासून तुम्ही इथे येत आहेत? बाबा पुष्कळ वर्ष झाले आम्हाला। बरं, या ठिकाणी येऊन बाबासाहेबांचा विचार घेऊन जाण्यासाठी काय केलं तुम्ही? पुस्तकं घेतले, काय काय केलं? पुष्कळ पुस्तकं घेतली। बरं ताई, तुम्ही सांगा कुठून आलात तुम्ही आणि या ठिकाणी काय सांगाल, किती वर्षापासून येतात? मी इथे 20 वर्षापासून येते। बाबासाहेबांचा विचार घेण्यासाठी काय पुस्तकं वगैरे काय घेतले? पुस्तकं घेतले आहेत, मी पण वाचते आणि माझी मुलं पण वाचतात। आपण पाहू शकतो की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 3 पिढ्यांपासून सुद्धा लोक जे आहेत दीक्षाभूमीवरती येत आहेत आणि नागपूरची जी दीक्षाभूमी आहे ही समरसतेची, समानतेची भूमी आहे।